हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। तर तुम्हा सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। श्रीकृष्ण जन्माष्टमी केव्हा आहे? 15 की 16 तारखेला। जाणून घ्या नेमकी तारीख व शुभ मुहूर्त कोणता, जन्माष्टमीची वेळ काय आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। श्रावण सुरू झाला की सणाची रेलचेल सुरू होते। एकामागून एक सण येतात। रक्षाबंधन नंतर लगेचच कृष्ण जन्माष्टमी येते। या दिवशी गोपाळकाला साजरा केला जातो। सर्वांच्या लाडक्या श्रीकृष्णाचा या दिवशी जन्म झाल्याने विविध ठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम देखील केला जातो। तसेच श्रीकृष्ण मंदिरात व घरात देखील श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा करण्यात येतो। मात्र यंदा जन्माष्टमी नेमकी 15 की 16 तारखेला आहे, याबद्दल अनेकांना माहीत नाही। तर पाहूयात जन्माष्टमीची नेमकी तारीख काय आहे। हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला। या दिवशी जन्माष्टमी साजरी करण्यात येते। कृष्ण मंदिरात हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो। मंदिराच्या गर्भगृहात सजावट करून तसेच आपल्या लाडक्या कन्हैयाला देखील या दिवशी साज शृंगार करून सजवले जाते। विविध ठिकाणी दहीहंडीचाही उत्सव केला जातो। गोविंद पथक उंचच्या उंच दहीहंडी फोडतात। सगळीकडे आनंदाचा माहोल असतो। त्यामुळेच कृष्ण जन्माष्टमीची वाट सगळेच जण आतुरतेने पाहत असतात। मात्र यंदा जन्माष्टमी 15 की 16 तारखेला आहे, याबद्दल गोंधळच आहे। त्यामुळे आज आपण पाहूयात कृष्ण जन्माष्टमीची नेमकी तारीख, कृष्ण जन्म वेळ व पूजेचा शुभ मुहूर्त काय असेल। कृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे। श्रीकृष्णाचा जन्म ज्या दिवशी झाला त्या तिथीला सगळीकडे कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते। श्रीकृष्णाला भगवान विष्णूचा अवतार मानतात। त्यांच्या जन्माचा हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो। जन्माष्टमी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या 8व्या दिवशी म्हणजेच अष्टमीला साजरी केली जाते। श्रीकृष्णाच्या भक्तीत रंगून जाऊन आपल्या आराध्याच्या चरणी लीन करण्याचा हा उत्सव गोपाळकाला म्हणून देखील साजरा करतात। अष्टमी तिथी प्रारंभ 15 ऑगस्ट रात्री 11:49 सुरू, तर अष्टमी तिथी समाप्ती 16 ऑगस्ट रात्री 9:34 पर्यंत होईल। उदय तिथीनुसार कृष्ण जन्माष्टमी 16 ऑगस्ट रोजी साजरी करावी। श्रीकृष्णाचा जन्म हा भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या 8व्या दिवशी म्हणजेच अष्टमीला रात्री 12 वाजता झाला होता। त्यामुळे अनेक जण बरोबर 12 वाजता श्रीकृष्णाचा पाळणा हलवून अष्टमी पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीने साजरी करतात। तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।